व्हिडिओमध्ये काय तुम्हाला जास्त हे दिसणार नाही। आणि माझ्या पाठीमागं बघू शकता डोंगर आणि त्याच्यामुळे आमच्या इथे काय काय आहे, आमच्या गावामध्ये काय नाही आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आम्ही ऑलरेडी म्हणजे लग्नासाठी मी आलेलो गावामध्ये, त्यामुळे मी आता आहे 5 दिवस म्हणजे गावाला। आमच्या गावाला काय काय आहे मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन। दुसरं पण आहे का तिकडे ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला होता। ऑलरेडी आता आपण आलो आहोत, हे बघू शकता आमचं घर आहे वगैरे कसं आहे तुम्हाला दाखवतो कसं आहे। आवडल्यास नक्की कमेंट मध्ये सांगा। हे मित्रांनो, तुम्ही पाठीमागं बघताय हे माझं यूट्यूबचं स्टुडिओ होतं। हे तुम्ही बघू शकता, हे स्टुडिओ होतं। आता याच्यामध्ये कोंबड्या असतात, मी तर नाही असतो पण कोंबड्या असतात। खूप मोठं होतं, इथून तर डायरेक्टली तिथपर्यंत म्हणजे इथपर्यंत आम्ही स्टुडिओ बनवलं होतं। आणि मला वाटतं की जे माझ्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलला आहेत त्यांना माहिती आहे की कारण की मी हे इथं स्पेशली व्हिडिओ बनवत होतो आणि हे माझं यूट्यूबची स्टुडिओ होती। जसं की मित्रांनो बघू शकता, हे पाठीमागचं जे घर आहे म्हणजे हे आमचं पूर्णपणे विटांमध्ये बांधलेलं, म्हणजे मातींच्या विटा आहेत त्या टायमाला आम्ही स्वतः त्या विटा बनवल्या होत्या घरी आणि ते तसं ते घर बांधलेलं आहे एकदम। असं काय त्याच्यामध्ये आम्ही डेकोरेशन वगैरे काही नाही आहे। आणि बघू शकता की इथं पूर्ण इथं खाली शेण आणून ठेवलं आहे, शेणाने सारवलं वगैरे जातं। गावाकडं जे लोक राहतात त्यांना माहितीच असेल की आज पण काही अशी घरं आहेत की तिथं फरशी वगैरे काहीच नाही आहे, प्रॉपरली असं एक सारवून घेऊन घेतलं तर शेणाने वगैरे मस्तपैकी ते दिसतं पण। आणि हे असं म्हणजे ही जर्नी होती। इथंच मी माझं कॉलेज वगैरे पूर्ण केलं आणि माझेच या साईडला आहे गाव। इथं बघू शकताय गाव आमच्यापासून भरपूर लांब आहे, त्यामुळे मला तर वाटत नाही ते दिसेल इथे, पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। ऑलरेडी इथे माझे पूर्ण म्हणजे यूट्यूबचं स्टार्टअप जो होता तो इथून झाला होता। आणि आता बघूया आमचं घर कसं आहे आतमध्ये, मी तुम्हाला ते पण दाखवतो। पूर्णपणे मातींच्या विटांचे ना भाजलेल्या विटांचं आहे, असेच मातीचे एकदम असे आपण जसं लहानपणी विटा बनवायचो ओली माती करायचं सेम त्याच टाईपमध्ये आम्ही बांधलेलं आहे। म्हणजे त्याला भेंड्या असं म्हणतात, आता ॲक्च्युलीमध्ये काय म्हणतात मला पण माहिती नाही, पण भेंड्यांचं घर आहे असं त्या टायमाला बोलायचं। आणि त्याच घरात बघू शकता इथं येते आमचं घर।
फायनली इथं आम्ही स्वीटूला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि तिच्यानंतर इथून आम्ही एक्झिट करत होतो, कारण की स्वीटीला कालपासून बरं नव्हतं. त्यामुळे इथे आम्ही हॉस्पिटलमधून तिला आणून आणि त्यानंतर आमची पुढची तयारी झाली होती साखरपुड्याला जाण्यासाठी. आणि एक्झॅक्टली आम्ही निघालो आणि आमची गाडी हाऊसफुल झाली, त्यामुळे आम्ही टू व्हीलरवरती तिथपर्यंत प्रवास केला. मित्रांनो, आम्ही घरी निघालो होतो ना, आमची गाडी पूर्णपणे बंद झाली होती, कारण तिची बॅटरी पूर्णपणे डाऊन झाली होती. त्यामुळे आम्ही सर्वजण तिला ढकलत आम्ही तिला पुढं हे करत होतो, पण प्रयत्न करून पण ती गाडी शेवटी चालू झाली नाही. त्यामुळे आम्ही तिला फायनली निर्णय घेतला की दुसरी गाडी आणून तिला वाढण्याचा प्रयत्न करायचा. आणि तेच एक्झॅक्टली आम्ही करावं लागलं, कारण की बघू शकता आम्ही पूर्णपणे जेवढं जेवण केलं होतं ते पूर्णपणे इथंच जिरून गेलं होतं आमचं, एवढी तंग झालो होतो आम्ही. मग फायनली इथं दुसरी गाडी आली, मग आम्ही त्याच्यामध्ये शिफ्ट केलं आणि त्या गाडी आम्ही मित्रांनो चक्क आता कलिंगडाच्या वावरात आलेलो आहे आणि बघू शकता इतके कलिंगड आहेत. 5 रुपये फक्त 5 रुपये. आणि पुण्यामध्ये आपण हेच कलिंगड घेतोय 30 रुपये. आणि इकडे बघा फ्री कलिंगड. इथे खूप चांगली कलिंगड ऑलरेडी अशीच पडलेली होती आणि यामधून आम्ही चांगली कलिंगड घेतली आणि निघालो घरी. मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असा तुमचा सपोर्ट असू द्या. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.